नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे, त्याची संपूर्ण फ्रेम कशामध्ये बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर पूर्ण ज्या गोष्टी आपण सर्व फोटोशॉपवर क्रिएट करणार मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप राईट मी या गोष्टी यामध्ये सांगितल्या. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आशवून घेतोय फोटोशॉपला ओपन करून. ओपन केल्यानंतर नॉर्मल एक साईज मी ओपन केली, ठीक आहे. तर अशाने तुमचं ऑलरेडी बॅकग्राऊंड राहणार आहे. तर त्यावर आपण एक कलर घ्यायचा या पद्धतीने. तर त्यानंतर इथं रेक्टँगल घ्यायचे, एक रेक्टँगल सिलेक्ट करायचा. तर असे सिलेक्ट केल्यानंतर त्याला या पद्धतीने ड्रॅग करून टाका, ठीक आहे. वेट आहे 460 ठेवा, हाईट आहे 488 ठेवा. या टाईपमध्ये तुम्ही ते करून घ्या. वाटलं तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता, ठीक आहे. नॉर्मली तुम्ही सर्कल टाईप घ्या. इथं फिल म्हणून त्याला मी त्याचा कलर घेतोय व्हाईट, ठीक आहे. या पद्धतीने तर अशी पहिली फ्रेम मित्रांनो आपली, ठीक आहे. तर अशाने पहिली फ्रेम केल्यानंतर फाईलवर क्लिक करतो, फोटो ऍड करून घेते. तर आपण एक नॉर्मली हा फोटो घेतलाय. तर अशाने आपला फोटो आहे मित्रांनो, हे बघू शकता. या टाईपमध्ये फोटो इथं नॉर्मली बॉक्सच्या हिशोबाने ते सिलेक्ट करायचं, ठीक आहे. तर असे फोटो सिलेक्ट केल्यानंतर त्या फोटोचं लेअर पॅटर्न बघू शकते. तर त्या फोटोवर क्लिक करायचं आणि त्याच्यावर राईट क्लिक करायचं. इथं क्रिएट क्लिपिंग मास्क आहे, त्यावर क्लिक करा. तर असे सिलेक्ट झाल्यानंतर कंट्रोल जे दाबा, म्हणजे तो फोटो तुमचा डुप्लिकेट झाला. इथं खाली मास्कचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथं बघू शकता, इथं ब्लॅक हवं आहे आपल्याला, आणि इथं ब्रशच्या आयकॉन क्लिक करून खालची बाजू तुम्ही घालून टाका, ठीक आहे. या पद्धतीने हे बघू शकता. या टाईप मध्ये आपली पहिली फ्रेम तर अशा पण, ठीक आहे. आता दुसरी रेक्टँगल आपण इथं ते तिथं डुप्लिकेट करतो, ठीक आहे मित्रांनो. या टाईप मध्ये, अशा टाईप मध्ये इथं क्रिएट क्लिपिंग मास्क करून टाकतो. तर दुसरं रेक्टँगल मित्रांनो बघू शकता. तर हे कोण पूर्ण घालून टाका, हे बघू शकता. तर असं एक तुम्हाला प्रॉपर्टीचा एक इथं आपण ऑप्शन आहे. जर नसला तर मित्रांनो विंडोज मध्ये जा, तिथं ते ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला. हे बघू शकता या टाईप मध्ये ऑप्शन, त्यावर क्लिक करून ते ऑप्शन तुम्हाला इथे येऊन जाणार. तर ऑप्शन आल्यानंतर इथं अनलॉक करून टाकेल. तुमचं लॉक असेल त्याला अनलॉक करून घ्या. वरची जे तुम्हाला ठेवायची मित्रांनो 200, इथे एंटर दाबा. किंवा तुम्ही इथं 150 सुद्धा ठेवू शकता मित्रांनो. या टाईप खालची जी आहे तिथं आपल्याला 150 टाकायची, एंटर दाबा. या टाईप मध्ये दुसरा शेप आपला क्रिएट झालाय, हे बघू शकता. तर तोच फोटो त्या टाईप मध्ये मित्रांनो, तोच फोटो मी डुप्लिकेट करून घेतो. त्या हिशोबाने तुम्ही करू शकता काय विषय. किंवा आपण नॉर्मल दुसरा फोटो घेऊ मित्रांनो या टाईप मध्ये. तर हा फोटो मी घेतला समजेल. तर असे मित्रांनो हा फोटो घेतला मी. तर त्या फोटो राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क म्हणा. या टाईप मध्ये कंट्रोल जे दाबा. इथं मास्क करा, ब्रश सिलेक्ट करून डिलीट करून टाक खालची बाजू, ठीक आहे. तर असे तुम्हाला फायनल दिसून जाईल. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहे मित्रांनो. परत अजून वाटलं तर रेक्टँगल घ्या या टाईप मध्ये, ठीक आहे. असे मी त्या रेक्टँगल इथं कलर द्यायचा, ग्रेडियंट ओव्हरली मारा मित्रांनो. त्या टाईप मध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकता. त्या टाईप मध्ये तुम्ही ऑलरेडी अजून घेऊ शकता वेगवेगळे तुमच्या हिशोबाने, हे बघू शकता. या टाईप मध्ये ओके म्हणतो मी. नॉर्मली सिलेक्ट केला. तर असे शेप आहे मित्रांनो. शेप बनवायची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली. ते सिलेक्ट करतो, त्याला इथं बदलू टाकतो. या पण आपली शेप आहे मित्रांनो, हे ज्या फोटोशॉप मध्ये बनवलं जातं, ठीक आहे. तर अशी प्रोसेस झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला मी परत रेक्टँगल क्लिक करायचं. अशा म्हणजे एक मायना घ्या मित्रांनो या पद्धतीने, ठीक आहे. हा एक शेप घ्या. याला नॉर्मली पहिली नेम प्लेट आहे मित्रांनो या टाईप मध्ये. त्याला कलर लिहून मारू शकतो या टाईप मध्ये. लॉक करून टाकतो, टेक्स्ट घेऊन टाकतो.
जे आपण इथं ऍड केलं. हे टेक्स्ट आहे मित्रांनो. त्या हिशोबाने आपण टेक्स्ट इथे ऍड केलं हे बघू शकतो. परत दुसरं रेक्टँगल इथं सिलेक्ट करतो या टाईप मध्ये. परत ते सिलेक्ट कसं काय मित्रांनो हे बघू शकता. त्याच्या ऑल्ट दाबून कोपऱ्यावर या, ते शिफ्ट दाबून त्याला इकडे घेऊन टाका. परत इकडे तीच प्रोसेस करा मित्रांनो. खाली अल्ट दाबून हे बघू शकता. इथं कंट्रोल दाबून शिफ्ट दाबून इकडे सारखून टाका. ठीक आहे, या टाईप तुम्ही करू शकता. परत आपण जे शुभेच्छिक ऍड केलं त्याला खाली घेऊन टाकतो. हिशोबाने तुम्हाला एक आपली दुसरी पट्टी, त्यानंतर तिसरी पट्टी मित्रांनो हे बघू शकता. तिला जे करून डुप्लिकेट करतो मी. या आपण कलर थोडा वेगळा घेऊन टाकतो. ही पट्टी मित्रांनो बघू शकता. तिला कलर ओव्हरली करतो. हे आपण इथे सिलेक्ट करतो. नॉर्मल सिलेक्ट केलं वर घेऊन टाकतो. या हिशोबाने त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करा. तर फ्लिप वर्टिकल करून टाका हिशोबाने. ठीक आहे, त्याला नॉर्मल शिफ्ट दाबून वरती घेऊन टाका या हिशोबाने. हे आपले अशा म्हणजे की परत अल्ट दाबून इथे घेऊन टाकतो. अशा तीन आपण इथे नेम प्लेट तयार करून टाकले. तर अशा नेम प्लेट तुम्ही इथे क्रिएट करू शकता. एकदम सोपं काय विषय नाही. सेम टू सेम आपण सर्व गोष्टी तर क्रिएट करून दाखवलं तुम्हाला हे बघू शकता. तर अशाच मित्रांनो बनवा. तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करून टाका. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.